दिनेश अमोल बाळसरा मला वाटतं एका बाजूला आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण फटके खेळायचा फिल्डर धावताय तुषार आपण पाहतोय तिथं आपण पाहतोय सौरभचा प्रतिम क्षेत्ररक्षण आहे. दोन्ही वाघांची चित्त्यांची चपळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सुरुवात झाली आहे. खातं खोलले अकाउंट ओपन होत आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर टीमच्या धावपालकावरती एक धाव आपण नक्कीच पाहतोय. मिरगे एका बाजूला अनुभवाने परिपूर्ण भरलेला हिरा आहे तर एका बाजूला आज अमोल बाळसराबला त्याची कमाल करून दाखवायची. आज घरच्या मैदानावरती प्रतिष्ठा पणाला लागली. कोण जिंकणार या वर्षी गाव चॅम्पियनचा मानाचा करंडक. दमदार आयोजन काटा नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. हो यावेळेस इथे देखील आपण पाहतोय गुडलिंग वरती टप्पा पडल्याबरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये मी म्हणेल. मॅच आहे फक्त 5 षटकांची मॅच आहे. प्रतिष्ठेची मॅच आहे. मानाच्या करंडकाची गाव चॅम्पियनची. हो इथे देखील बिगिट करायचा आहे. अमोलच्या बॅटवरती बॉल येत नाही मी म्हणेल. थोडंसं अडखळतोय. सुरुवात जर पाहिली ना मित्रांनो फार शांत आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर टीम कडनं मी म्हणेल 4 बॉल झालेत फक्त 2 धावा आल्यात. एकच धाव आली मी म्हणेल आतापर्यंत आपण नक्कीच पाहतोय. बॉलवर तयार. हो यावेळेस इथं देखील चांगला बॉल आहे. टप्पा पडल्याबरोबर ते आपण पाहतोय चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन करून टाकलेला बॉल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष पणाला लावावं लागेल. ताकद नजगत आत्मविश्वास धैर्य चिकाटी शौर्य पाठबळ तुम्हाला दाखवावं लागेल. शशिकांत तयार. हो इथं बॅटची लिडिंग एज फिल्डर आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगला आहे. निरेखितचा प्रयत्न राहतोय परंतु मला वाटतं स्टंपला न लागता चेंडू डोक्याला लागलाय काय. इथं आपण पाहतोय पहिलं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलं. शशिकांत मिरगेने दिली फक्त 1 धाव. काय गोलंदाजी केली मित्रांनो या मेगा फायनल मध्ये गाव चॅम्पियनच्या या सोहळ्यामध्ये. स्मृती चषक तुम्ही पाहता स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक मानाच्या कर्नाटकामध्ये. म्हणजे तसं पाहिलं ना मंडळी बॅटिंग टीम साठी हनुमान क्रीडा संघासाठी ही मॅच झाली 4 षटकांचीच मी म्हणेल. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये जर 1 धाव येत असेल ना तर येणाऱ्या काळात आता संघर्ष करावा लागेल हनुमान क्रीडा संघाला. कोण खेळणार ताकदवर फटके. आज संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष लागलं या गाव चॅम्पियनचा. कोण मारणार कोण बाजी मारणार कोण मानाच्या कंडकावरती ट्रॉफीवरती नाव कोरणार. राहुल आजबेल आता हात खुलावे लागतील. अनुभव प्रदीर्घ आहे. मोठं क्रिकेट खेळले देवगाव साठी परंतु आज त्याला देखील सिद्ध करायचंय. यादीच्या मॅच मध्ये थोडंसं लक फॅक्टर साथ दिली नाही परंतु आता लक फॅक्टर बाजूला ठेवावं लागेल. मॅच प्रतिष्ठेच्या मॅच मानाच्या करंडकाची आहे. बॉलर आलेत ओव्हर नंबर 2 साठी आपण पाहतोय सूरज मंडले यादीच्या मॅचचा हिरो ज्यानं 10 बॉल मध्ये आज 40 धावा बनवल्या होत्या. गोलंदाजीला आलाय सूरज. यावेळेस हो इथं देखील विकेटचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला. बिग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. अमरशेठ मोरे आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं स्वागत आहे. धावफलकावरती मित्रांनो जाऊयात टाकूयात नजर. 7 धावा धावफलकावरती आहे. 7 बोले तो 7 चलना 7 बोले तो 7 निभाना. 7 बोले तो सत्ता कुणाची असणार देवगाव चॅम्पियन मध्ये या स्मृती चषक मध्ये पाहावं लागेल. टाचणी पडेल असा आवाज येईल. इतकी शांतता आहे कारण की मॅच हाय व्होल्टेज आहे. हो ब्लॉकल चेंडू आपण पाहतोय. इतर राहुलला देखील आपण पाहतोय चेंडू समजू शकला नाही. इतका सुंदर यॉर्कर होता ना मी म्हणेल. तिथं देखील आपण पाहतोय गडबड होत आहेत. अमोल बाळसराब एका बाजूला आहे. अमोलच्या बॅट वरती अजून बॉल आलेला नाहीये मी म्हणेल. 4 बॉल खेळलेत त्यांना अजून खातं खुललं नाही. अमोलला हात खोलणं गरजेचं आहे. एका बाजूला राहुल आजबेन आपण पाहतोय एक षटकार खेळून अशा बळकट केल्या धावफलकाला आकार देण्याच्या. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तर अमोल दुसऱ्या बाजूला किल्ला लढवेल का. सूरज मंडलेचा आज दिवस आहे मी म्हणेल. जर एक षटकार आला त्यानं देखील कमबॅक केले. काय बॅटिंग केली होती या पठ्ठ्यानं मी म्हणेल. तर आज गोलंदाजीसाठी पुन्हा आलाय टीम साठी. तर समोर अमोल बाळसराब आहे. बिग हिट करायचा आहे. 5वा बॉल डॉट आलाय लागोपाठ अमोलच्या बॅट बंद मी म्हणेल.
सिंगल एकेरी दुहेरी धावांना देखील महत्व द्यावं लागणार आहे. कारण की 5 चेंडू खेळलेत, अमोल अजून खातं खुलू शकला नाही. राहुलनं खेळले 4 बॉल, त्यांना 8 बनवलं. एकेका धावेला महत्व जास्त आहे कारण की मॅच फक्त 5 षटकांची आहे. बॉलर तयार, सूरज मंडले पुन्हा एकदा. हो, काय बॉल पाहायला मिळाला. त्यांच्या जवळला बॉल आला. स्टंप आणि चेंडू मधनं आपण पाहतोय मुंगी जाईल इतकं अंतर होतं. काय चेंडू टाकलाय, वा. सूरज मंडले काही कमबॅक दाखवतो. एक षटकार आला होता, त्यानंतर बा डॉट बॉल आलेत. म्हणजे मित्रांनो आतापर्यंत 10 बॉल पडलेत आणि त्या 10 मध्ये 7 चेंडू डॉट आहेत. यावेळेला बिग आणि चेंडू टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार शेरान. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. याच फटक्यांसाठी अमोल बाळसराफ ट्राय करत होता, परंतु बऱ्याच वेळानंतर षटकार आलाय. हे फटके खेळावेच लागतील म्हणेल मानाच्या करंडकाचा थरार. हो, इथे देखील आपण पाहतो हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रश फार दुर्वर्ण आलाय. पहिली धाव वेगाने, दुसरीचा ट्राय गडबड आणि इथं तुम्ही पाहताय रनआउटच्या रूपाने अमोल बाळसराफ होईल बाद. विकेट. अमोल बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे रोहित. पहा मित्रांनो, न्यू बॅटल. कॅप्टन आता हरीश नवलेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. परफेक्ट ऑलराऊंडर आहे हरीश नवले. एक मानव तुम्हाला त्यांना देखील आजच्या दिवसात पटकवलाय मी म्हणेल. काही कामगिरी करणार आता हरीश पाहिजे. मन मोहून टाकणारी बॅटिंग करणार का या षटकामध्ये मित्रांनो. आपण पाहतोय 14 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धाव होती 1. ह्या ओव्हर मध्ये आल्या 14. 2 ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. दमदार आयोजन नियोजन. उद्या क्रीडा रसिकांची गर्दी तुम्ही पाहणार. आज गाव चॅम्पियन आहे तरी देखील चारी बाजूला मैदान भरलंय. इतकं प्रेम आहे क्रीडा रसिकांचं आमच्या देवकरांचं खेळाडूंवरचं. उद्या सर्व क्रीडा रसिकांसाठी प्रेक्षक राजांसाठी देखील लकी ड्रॉ आहे. तो मोफत आहे. 3 भाग्यवानांना आपण पाहतो आकर्षक भेट वस्तू उद्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. जो भाग्यवान शेवटपर्यंत या स्पर्धेचा 16 पाहिल म्हणजे बक्षीस वितरणापर्यंत थांबेल त्याला इथं लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्यास 3 भेट वस्तू असणार आहे आणि त्याचं कुपन आहे ते विनाशुल्क असणार आहे. कुठले तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत आणि जितक्या काही महिला भगिनी येतील त्या सगळ्या महिला भगिनींना एक आकर्षक भेट वस्तू आमच्या स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन आणि हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं या स्फूर्ती चषक मध्ये दिल्या जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्या. उद्या सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज जशी गर्दी आहे तशी उद्या देखील गर्दी पाहायला मिळेल. ओ फुल टॉस तिथं आपण पाहतोय. फिल्डर आहेत कव्हरला आपण पाहतोय. गोलंदाज जर पाहिलं तुम्ही पाहता हनुमान क्रीडा संघ बॅटिंग करते एका बाजूला तर माऊली प्रतिष्ठान संघाची ताकद गोलंदाजी करते मी म्हणेल. तुषार ढोले पकड्या गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो हलक्या हाताने खेळला जातो. पकड्या नावानच ओळखला जातो हा खेळाडू मंडळी. परंतु आज तशी गोलंदाजी त्याच्याकडनं म्हणले जाणार का. खरं तर या फकड्या शब्दाचा उगम हा बैलगाडा क्षेत्रातून झालाय मी म्हणेल. परंतु क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचा सुंदर खेळ आम्ही पाहतोय. त्याला एक अनोखं नाव फकड्या या नावाने ओळखला जातात. तुषार देखील त्याच दर्जाचा खेळाडू आहे. ओ हो, त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलंय. रन मशीनच्या बाट बंद आला. बिग बिग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू राहुल आजबे. या क्षणाला थांबणार नाहीये. रन मशीनला माहिती या प्रेशरला कसं खेळायचं तसे फटके आलेले आहेत. प्रत्येक षटकारांसाठी संदीप भाऊ टेडेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज राहुल आजबे यांच्यासाठी असणार आहे. ओ इथे देखील आपण पाहतोय हलक्यातनं बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. तिथं बॉल चाललाय शॉर्ट टर्नला बॅकवर्डच्या दिशेनं. हो तिथं फिल्डर आहेत. सिंगल मिळणार आहे मंडळी. धावफलकावरती आपण टाकूयात नजर. स्कोर कार्ड वरती
24 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. देवगाव चॅम्पियन स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा थरार रंगलाय. पहिला डाव आपण पाहतोय. तुषार ढोले फगड्या चांगलं कमबॅक करतोय. तर राहुल आजबेचे आपण अप्रतिम फटके पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. एक सिंगल मिळणार आहे. सिंगलला देखील काम चालवलं जात आहे, कारण की या क्षणाचं जे मोमेंटमचं प्रेशर असतं ना ते झेलता आलं पाहिजे खेळाडूंना. जरी इथं 40-45 धावा जरी 5 षटकांमध्ये झाला तरी देखील त्या रंगू शकतात, कारण की ही मॅच फायनलची आहे. बॉलर तयार. हो, अक्रॉस द बॅट फटका खेळायचा. गडबड गडबड तिथं आपण पाहतोय नकार आलाय. राहुल आपण पाहतोय एका बाजूला रणंगण सोडत होता, हरीशने नकार दिला दुसऱ्या बाजूला. ओव्हर नंबर मित्रांनो 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती धावा लागल्यात. 25 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 25 रन्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पहिल्या डावातील आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 साठी आपण पाहतोय कॅप्टन विश्वास कोणाकडे दाखवेल. एका बाजूला तुषार ढोले हे देखील आपण पाहणार आहोत. कोणता पत्ता वापरला जाईल आता चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्गवरती. शशिकांत मिरगेला आणलं जातंय. ज्या शशिकांत याआधी मित्रांनो एका धावेचं षटक टाकलंय. ही स्पर्धेमध्ये लक इतकं भारी आहे ना शशिकांत मिरगेचं, मी म्हणेल या संपूर्ण स्पर्धेत त्यानं प्रभावित केलेला आहे. 14 बॉलमध्ये 50 धाव्यांचं एक फास्टेस्ट 50 देखील तुम्ही पाहिली. पहिल्या दिवशी एकाच ओव्हरमध्ये मला वाटतं एक ओव्हर हॅट्रिक 3 विकेट घेतल्या. त्यानंतर तुम्ही पाहताय आजच्या दिवसामध्ये एका धाव्यांचं षटक या फायनल मध्ये त्याने टाकलेला आहे. 5 षटकार 1 चौकार खेळण्याचा विक्रम म्हणजे एकाच ओव्हरमध्ये तो देखील त्याने केला. म्हणजे असे कित्येक रेकॉर्ड शशिकांत मिरगेने केलेला आहे. तर समोर हरीश नवले आहे, तो देखील काही कमी नाहीये. शशिकांत यार बेगिट समोरच्या बाजूला बंगाली रसगुल्ला षटकार शरण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. बॅटच्या रडार मध्ये बॉल दिला, मी म्हणेल ओरपीच बॉल जर समोर हरीशला येत असेल ना तो अजगाऱ्यासारखे गिळून घेणार आहे. तो माफ करणार नाही तुम्हाला, तो फटकेच दाखवेल मी म्हणेल. षटकार आलाय, धावसंख्या वाढली. स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होत आहे. शुभ्रा एंटरप्राइजेसचे मालक आणि यशस्वी उद्योजक अविनाश आबा भसे यांचं देखील शुभागमन आहे. आबा आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. षटकारांचं स्वागत झालं मी म्हणेल आबांचं. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्ही पाहताय. धावफलकावरती 31 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. मान टीम सामना गाव चॅम्पियनचा तुम्ही पाहताय. ग्रँड फिनाले आजच्या दिवसातली. यावेळेस आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकार आपण पाहतोय. खर तर इथं देखील आपण पाहतोय मोठा फटका आलाय. षटकार तर आलाय मी म्हणेल 6 धाव्यांसाठी षटकार येतोय आणि पारितोषिक देखील आलेले आहेत. दिनेश भाऊ गाडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि त्यांना लागोपाठ 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपये. म्हणजे एका षटकाराची किंमत 500 आणि लागोपाठ 3 षटकारांची किंमत 1000 आहे. दिनेश भाऊ गाडे यांच्याकडनं 500 प्रत्येक षटकारासाठी आणि अशोक भाऊ शेवाळे यांच्याकडनं 1000 रुपये. संदीप भाऊ टिळेकर यांच्या वतीनं देखील 1000 रुपये षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. म्हणजे आज बक्षिसांची मोठी खैरात आहे. हो, इथे देखील विकेट करायचा आहे. लिडिंग एजला बॉल अंगावरती लागला मी म्हणेल. हलक्यात बॅटची एज घेतली. बॉल शरीरावरती देखील लागताना तुम्ही पाहताय. प्रमोद दादा टिळेकर आणि मित्र परिवाराच्या वतीनं आपण पाहतोय हरीशच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. खरं तर मित्रांनो इथं मॅच जर पाहिले ना ओव्हर नंबर 4चा खेळ चालू आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि धावफलकावरती 38 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. संतोष भाऊ परंडवाल आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांचं मनापासून स्वागत. हो, रनआउटचा चान्स.
तिथं देखील आपण पाहतोय ताकदीनं थ्रो केला. फिल्डर होते तिथं शॉर्ट थ्रोमॅनला. आदेश काय नेम धरला आदेशने मित्रांनो. मी म्हणेल यष्ट उडवल्या परंतु बॅटल सेफ पोहोचला. हरीश साठी हे धोक्याचे संकेत होते. चांगली फिल्डिंग शॉर्ट थ्रोमॅनला आदेश कडनं आपण पाहतोय. डबल कवरती 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक रंगलाय मित्रांनो. ग्रँड फिनालेचा थरार, धगधगचा थरार. बॉलर तयार. आणि इथं तुम्ही पाहताय पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली. कॅप्टन हरीश नवले इथं बात. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. थँक्यू मित्रांनो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चौथं चालू असताना धावफलकावरती आपण पाहतोय 40 वरती देखील आपण पाहतोय हरीश नवलेची विकेट आली आहे. तर नवीन बॅटल तुम्ही पाहता. या देवगावला पडलेले गोड स्वप्न म्हणून ज्या खेळाडूकडे आम्ही सातत्यानं पाहतो बंटी फुलपगार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता इथं बक्षिसांची लय लूट आहे आता नक्की म्हणेल. कारण की बंटी आले का बक्षिसांना तोटा नाही. अमित भाऊ टिळेकर, अमित भाऊ गोरे, 2 षटकार जरी बंटी खेळत असतील तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवनाथ भाऊ विदाटे यांच्याकडनं 1000, 3000. बोला अजून. संदीप भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 1000, 4000. अमोल राऊत यांच्याकडनं 1000 लागोपाठचे 2 षटकार खेळले तर. नामदेव भाऊ यांच्याकडनं देखील षटकार आलाय. षटकार आलाय मित्रांनो. ह्या बॉलवरती जर षटकार आला तर मिळणारे 7000 रुपये. फटका असा धुवाधार. चर्चा चालू झाली. परफेक्ट मेन्सवेअरचे बा मित्रांनो बंटी फुलपगार जसे आले बक्षीस लागली आणि षटकार देखील आलाय. ज्यावेळेला आता स्ट्राईकला येतील ना लागोपाठचा दुसरा येणार का पाहायचंय. ओव्हर समाप्त होईल. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. परंतु आता बंटी नॉन स्ट्राईकला असणार आहेत. याआधी 2 विकेटसाठी मला वाटते दिनेश विदाटेला 11000 रुपये मिळाले होते या आधीच्याच मॅच मध्ये मला वाटतं ना. परंतु आता इथं 7000 रुपये. एक षटकार जर खेळत असेल लागोपाठचा दुसरा असेल तर इथं तुम्ही पाहता बंटी यांना 7000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि बंटी पण पहा तयारी करतायत मैदानावरती. मी म्हणेल बॅट बरोबर ग्रीप हातात धरतायत. 3 वेळा बॅट फिरून झाली पण झाली. परंतु आता दुसरा खेळतील का हे देखील पाहायचं आहे. क्रीडा रसिकांचं इतकं चाणक्य लक्ष आहे ना मित्रांनो मॅचकडे. या विकेट पडली का बरोबर डगआउट कडे सर्वांच्या माना जात आहेत. कोण येईल आणि बॉल टाकताना मैदानावरती सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. कारण की मॅच इतकी हाय व्होल्टेज आहे. मॅच आहे मेगा फायनलची गाव चॅम्पियनची. दिनेश भाऊ गाडे यांच्या वतीने हरीशने जे 2 षटकार खेळले त्यासाठी 1000 रुपये जमा झालेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. तर बंटी फुलपगार यांचा लागोपाठचा दुसरा येणार का षटकार या ओव्हरमध्ये पाहायचंय. तर गोलंदाज आलेत. विष्णू बॉलिंगच्या मार्गवरती येताना पाहायला मिळत आहेत. हो स्विच हिट आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर. षटकार शरण. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू मित्रांनो. फटका आवडला असेल ना टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. गुडगा टेकवर स्विच हिट खेळलेत. काय सुंदर स्ट्रोक तुम्ही पाहताय. काय टायमिंग आहे राहुल आजबेचा. हा अनुभव आहे. देवसाठी खेळलेला क्रिकेटचा अनुभव आहे मी म्हणेल. सातत्यानं तुम्ही पाहताय या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण रन मशीन म्हणून का पाहिली आहे ते नक्कीच पाहतोय. धावफलकाकडे जाऊयात. 52 धावा. टीमचा अर्धशतक कंप्लीट. हनुमान क्रीडा संघ यावेळेला आपण पाहतोय फुलर लेगचा बॉल. परंतु आता हे देखील प्रश्न आहे की राहुल आजबे सगळे चेंडू खेळणार का बंटी यांना स्ट्राईक घेणार हे देखील महत्वाचं आहे. एका बाजूला राहुल आजबे आहे. मला वाटतं शेवटचा एखादा बॉल देतील बंटी यांना. कारण की त्या बॉलची किंमत जवळजवळ 7000 पर्यंत गेलेली आहे. आणि मला वाटतंय मान्यवर कदाचित म्हणत असतील एका बाजूला राहुल देखील चांगली बॅटिंग करतोय.
तो देखील आपण पाहतोय फटकी खेळतोय, ते देखील टीम साठी महत्वाचं आहे. परंतु स्ट्राईक हो तिथं गडबड. ओ रन आउट मिस, रन आउट मिस. खरं तर आपण पाहतोय आज संजयजी बाळसरब असतील, संदीपभाऊ टिडेकर असतील, हनुमान क्रीडा संघासाठी ज्यांनी चांगलं क्रिकेट सातत्यानं जुने जाणते क्रिकेटर पट्टूंनी खेळलेलं आहे ना, त्या सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 5वा ओव्हरचा खेळ, 54 धावा. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. इथं सिंगल घेतली जाते. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव देखील घेतली आहे आणि तिथं आपण पाहतोय इथं 4 चेंडू झालेत, अजून 2 बॉल आहेत. म्हणजे या बॉलवरती जर एखादी सिंगल आली तर शेवटचा बॉल बंटी घेतील. इथं जर मोठा फटका आला तर एकही चेंडू त्यांना मिळणार नाहीये आणि 7,000 रुपये त्या चेंडूची किंमत आहे. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु बंटी यांना माहिती आहे आज पैशाला महत्व नाही, आज प्रतिष्ठेला आणि आज मानाच्या करंडकाला महत्व आहे. हनुमान क्रीडा संघ एका बाजूला बॅटिंग करतोय तर माऊली प्रतिष्ठान दुसऱ्या बाजूला ताकद लावतायत. ओ स्वतःकडं स्ट्राईक ठेवली आहे, स्ट्राईक ठेवला. ओ गडबड, धाव घेतली आहे. तिसरी देखील घेणार का? ओ तिसरीचा प्रयत्न आहे. शेवटी बंटीला स्ट्राईक आली. त्याचं देखील नशीब किती जोरात आहे बा. आणि इथं जे 7 जण बसलेत ना 7,000 रुपये घेऊन, हा आणि गणेश भाऊ स्वतः मोजून घेणार ना, बरोबर. जरी आयोजक कमिटीतले सदस्य असले तरी देखील येणार का मंडळी शेतकरी या बॉलवरती. 59 धावा लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विष्णू गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत. आता विष्णूकडनं देखील चांगलं मनोबल इकडे खरं तर मी म्हणेल मान्यवर वाढवत असतील. विष्णू कसा बॉल टाकेल. भारत दादा विधाटे यांच्याकडे 1,000. षटकाराची किंमत झाली 8,000 रुपये. लागोपाठचा दुसरा खेळणार का? आणि यावेळेस बेगिट ओझेल झालाय. विकेट आली शेवटच्या बॉलवरती आणि तुम्ही पाहताय फलंदाज बंटी फुलवगर बाद. पहिला डाव तर रंगला मी म्हणेल फायनलचा. आतापर्यंत आपण पाहतोय एक इनिंग कंप्लीट होतीये. प्रथमता बॅटिंग करत असताना हनुमान क्रीडा संघ बनवतोय 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत 60 धाव्यांचं लक्ष असेल. माऊली प्रतिष्ठान टीम तुमच्या समोर 60 धाव्यांचं लक्ष असणार आहे. काय मॅच पाहतो आपण, फुल एन्जॉय, पैसा वसूल मॅच. गाव चॅम्पियनची फायनल सर्व खेळाडू आज पाहत आहेत. खचाखच स्टेडियम भरले मी म्हणेल. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा दर्जेदार 16 आपण पाहतोय. मानाच्या करंडकासाठी चाललेला 16. राहुल आजमेसाठी तर टाळ्या झाल्याच पाहिजे मी म्हणेल. चांगली बॅटिंग केली आज मोक्याच्या क्षणी. 60 धाव्यांचं लक्ष आहे माऊली प्रतिष्ठान टीम कडे देखील आपण पाहतोय. नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. तुषार ढोले असेल, त्यानंतर तुम्ही पाहताय सूरज मंडले देखील आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय सौरभ राऊतला देखील तुम्ही पाहणार आहात. म्हणजे दुसऱ्या बाजूला देखील शशिकांत मिरगे आहे. मोठी बॅटिंग ऑर्डर टीम कडे आहे, त्यामुळे दुसरा डाव देखील तसाच रंगणार आहे. गडर सिंगांना मिळेल तो डाव देखील आपण सर्वांनी आवर्जून पहा. उद्या स्पर्धेचा महांतिम दिवस. उद्या बरोबर पहिला चेंडू 8 वाजता पडणार आहे. उद्या टोटल 8 सामने आहेत. उद्या खुल्या गटातील पहिला सामना बरोबर आपण 8 वाजता पाहणार आहोत. उद्या सामने जास्त आहे त्यामुळे उद्या लवकर मैदान सुरू होईल. उद्या प्रेक्षक राजांसाठी लकी ड्रॉ कुपन आहेत, ते कुपन सर्वांनी घ्यायचे. सायंकाळी बक्षीस वितरणापर्यंत जो भाग्यवान थांबेल, ज्याचं नाव चिठ्ठीत निघेल, त्या 3 भाग्यवान विजेत्यांना एक आकर्षक मोठं गिफ्ट या ठिकाणी दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जितक्या माता भगिनी येतील त्या सगळ्या माता भगिनींना आपल्या हनुमान क्रीडा संघाच्या वतीनं आणि स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं एक आकर्षक भेटवस्तू प्रत्येक महिला भगिनीस दिली जाणार आहे. उद्या असं सुंदर आयोजन आहे. विविध कार्यक्रमांची रूपरेषा उद्या देखील आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी उद्या दिवसभरामध्ये जितके क्रीडा रसिक येतील सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था आहे. असं सुंदर आयोजन सर्व आमच्या आयोजक कमिटीने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं आपण सर्वजण मन भरून कौतुक करू. उद्या खुल्या गटातील म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर ज्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेनिस क्रिकेट खेळलेलं आहे असे दर्जेदार खेळाडू उद्या खुल्या गटात खेळणार आहेत. त्यांचा देखील सुंदर खेळ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. उद्या खुल्या गटातले 4 संघ तुम्ही पाहणार आहात. हमराज मृत्युंजय 11 पुणे, त्यानंतर दुसरा संघ आपण पाहणार आहोत SMG 11 नालासोपारा मुंबई, त्यानंतर रौद्र शंभू प्रतिष्ठान पुणे आणि एक
औंध 11चा संघ देखील तुम्ही या स्पर्धेत पाहणार आहात. म्हणजे असे 4 खुल्या गटातले संघ आहेत या उद्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. तर सर्व संघांना देखील विनंती असेल 8 वाजता बरोबर उद्या पहिला सामना सुरू होईल याची सर्व खेळाडू नोंद घ्या. आणि दुसरा डाव जसा सुरू होईल आजच्या दिवसासाठी मी थांबेल. यानंतर मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल मावळ भूषण सुमित सोनवणे सरांना. सर या स्वागत आहे. थँक्यू. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव आयोजित स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2024 पर्व 6च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे आणि क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक आले विशाल भाऊ विदाटे यांच्याकडनं देवांग टिळेकरच्या प्रत्येक 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार. त्याचप्रमाणे संदीप भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी म्हणजे 1000 रुपये. आणि त्याचप्रमाणे अमित भाऊ गोरे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये देवांग साठी आपण वाचणार आहे. अमित गोरे यांच्या वतीनं देखील 500 रुपये. ओके, म्हणजे विकेटची किंमत आहे 1500 रुपये आणि लागोपाठ 2 घेतल्या तर अशा टोटल 2000 मिळणार आहे. धन्यवाद. सकाळचे पत्रकार आदरणीय मुकुंद भाऊ परंडवाल आणि सर्व त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. परंडवाल अकॅडमीचे सर्व आदरणीय विनोद भाऊ परंडवाल आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. सौरभ भाऊ काळोखे सर्वांचं स्वागत. दुसरा डाव सुरू होतोय, ऐकूयात सुमित सरांना. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार. खेळाडूला होताना आपल्याला पाहायला मिळाली देवांग. मला वाटतं देवांग कोणाच्या तालमीत घडलाय आता हे सांगायची गरज नाही. देवांग जर आपण पाहिलं तर संदीपभाऊ परंडवाल आणि गणेशभाऊ विदाटे यांच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे आणि त्याने पहिल्याच बॉल वरती इथे विकेट मिळवली. आज खऱ्या अर्थानं देहुगाव मध्ये जर आपण बघितले गेले तर अनेक संघ आहेत. जवळपास आम्ही यापूर्वी देखील त्याचा उल्लेख केला. सागरदादा काळोखे, सागरदादा बसे, गणेशदादा मराठे, संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विदाटे. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर सर्वच देहुगावातील लेजेंड खेळाडू यांनी घेतलेला पुढाकार आणि कुठंतरी देहुगावचं क्रिकेट संपत चालू होतं, देहुगावचं क्रिकेट संपल्यात जमा होतं. या सर्व मंडळींनी पुढाकार घेतल्यामुळे आज एक नवसंजीवनी या देहुगावच्या खेळाडूंना मिळतीये. परंतु एक वैशिष्ट्य मी आवर्जून सांगेल गणेश भाऊ, जिथे स्वर्गीय प्रशांत साहेबांचं नाव येतं ना, हे देहुकर सर्व एका छताखाली जमा होतात. हे वेगळे वैशिष्ट्य आहे. हे प्रशांत साहेबांवरती असणारं त्यांचं प्रेम आहे. या प्रशांत साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम सतत केलं. आज त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण पाहतो त्यांच्या नावारूपानं या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे. ही स्पर्धा करण्यासाठी खऱ्या अर्थानं डिफेन्स विभागाने सहकार्य करून परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचा खऱ्या अर्थानं मनापासून आभार आहे. तसेच 5 वर्ष पूर्वी याच ठिकाणी स्पर्धा झाली होती. ती होणे कामी महिला मैदान उपलब्ध करून देऊन स्वर्गीय दशरथ गेनू विदाटे यांनी देखील खऱ्या अर्थानं स्पर्धा भरत असताना खूप मोठं योगदान दिले आणि ते देखील आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये नाहीयेत आणि त्यांच्याही पवित्र स्मृतींना देखील अभिवादन आहे. इथे मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा बाहेर पोहोचेल पहिला चौकार 4 धावेसाठी. दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार.
सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये कट केलेला चेंडू शशिकांत मिरगे स्ट्राइक ऑन तयार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तुषार ढोले उर्फ पकड्या देवांग तयार आहे. ओहो यावेळेस शशिकांत देखील देवांगने आता प्रश्न विचारलाय. तुम्ही स्टार आहात तर येणारा स्टार आम्हाला आमचा येणारा वेळ गाजवायचा आहे. तुम्ही गाजवलेले आहे, तुम्ही अनुभवी आहात, परंतु आम्ही देखील गाजवण्यासाठीच आलेलो आहोत. सकाळ बातमीपत्राचे पत्रकार सन्माननीय मुकुंदजी परंडवाल पत्रकार साहेबांचं देखील यशने आगमनोदय साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुढे सरसावत पावलाचा वापर केलाय आणि इथे हरीश जर चेंडूच्या खाली असेल ना इथे सुट्टी मिळणार नाहीये. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. आणि मला वाटतं 2 विकेट साठी विशालभाऊ विधाटे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज होतं. ते प्राइज इथे मात्र जमा झालेले आहे. नवीन बॅटर इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तयार असेल. यावेळेस सूरज आला आणि इथे या सूरजने सांगितलंय मी उगवता सूर्य आहे. पहिल्याच बॉलवरती त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले. ठोकला इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 59 झालेले आहेत. 60 धाव्यांचा पाठलाग सुरू झालाय. 8 धावा धाबलकावरती आहेत. मेगा फायनल सुरू आहे. याच दिवसासाठी खऱ्या अर्थाने देवकरांनी अट्टास केला होता. तो शेवटचा दिवस, तो शेवटची मॅच त्या आनंदामध्ये जावी, तो गोड व्हावा. इथे थोडीशी चकमक आपल्याला बघायला मिळणार आहे. देवांगचा कदाचित आपण पाहतोय रणअप इथे चुकला असावा. सूरज असं म्हणतात 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून 52 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायचे देवांग. निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. उगवत्या सूर्याला नमस्कार असतो आणि मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. हा इतिहास आहे. इथे पडले झोपले परंतु चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेग लॉंग लेग झोन मध्ये सीमारेषा बाहेर. हा चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय चौकार येताना आपल्याला जो बघायला मिळाला. या चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या आपण इथे बघतोय 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खऱ्या अर्थानं आज स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा आजचा दिवस आहे. गेले 6 वर्ष आपण पाहतोय या साहेबांच्या नावाने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करतोय. संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे यांनी घेतलेली मेहनत, यांनी पाहिलेले स्वप्न, देहूकरांनी केलेले फार मोठे खऱ्या अर्थानं त्यांना सपोर्ट बॅकअप दिला आणि आज ही स्पर्धा एक ब्रँड स्पर्धा म्हणून मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पुढे येते. निश्चितप्रमाणे साहेब खऱ्या अर्थानं आपला संघ यशाच्या शिखरावरती जाईल, अनेक मॅच जिंकून नावारूपाला येईल. परंतु प्रशांत भाऊ तुमची आठवणी आम्हाला कायम येत राहील. करून अनेक संघांवर मात आपला संघ राहील कायम एक साथ. आपली मॅच जरूर IPL ची फायनल समजून जग मात्र आपल्याकडे पाहत राहील. परंतु या सगळ्यांमध्ये प्रशांत भाऊ तुमची आठवण आम्हाला कायम येते राहील. कोलबा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. राहुल आसबे काय झेल टिपला इथे राहुल आसबेने. नाईस कॉट, अद्भुत, अविश्वसनीय, जबरदस्त झेल.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा कुणी किती करू दे तंगडीचे काय झेल होता. प्रेक्षक राजा हो, राहुल आजमेचा झेल आवडला असेल एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय झेल टिपला राहुलने. या ठिकाणी विशाल भाऊ विधाटे साहेबांच्या वतीने राहुल आजमेच्या या कॅच साठी 500 रुपयाचे प्राइज असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर परत बघायचं आहे सागर दादा. अमित सर एकदा पुन्हा एकदा कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला हे वारंवार तो झेल बघायला मिळणार आहे. ती पडझड होती, संघर्ष होता आणि ते सेलिब्रेशन का होऊ नये, कारण त्यांना माहित होतं की हा झेल हा कॅच नाही, ही मॅच आहे. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो, चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. त्यानंतर इथे आपण पाहतो मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न होता, परंतु मात्र इथे मैदानामध्ये नकार कळवलेला आहे. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला जर मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर नितीन आहे. स्कोर कार्ड पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 12.82 च्या सरासरीने इथून पुढे मात्र धावा ज्या बनवायच्या आहेत. चालू असणारी मेगा फायनल आपण इथे बघतोय. देवगाव चॅम्पियन, देवगावचे सर्व तारे सितारे आज या मैदानावरती उतरलेले. प्रेक्षक राजाची वाढती गर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. यावेळेस फॉलिंग स्वीप डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो चेंडू इथे पोहोचेल. सिंगल तर इथे आलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आणि संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितली गेली तर एका धावेच्या मदतीने धाफलक पुढे सरकलं जाणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा हरीश नवले. या खेळाडूकडे खरं तर प्रचंड मोठा अनुभव सतत आपण बघितलाय आणि थोडासा आपण तिथे मैदानामध्ये पाहिले गेले तर प्रेशर दोन्ही टीम्स वरती आहेत, कारण हे मानाचं करंडक आहे ना, हे आम्हाला हातामध्ये मिरवायचं आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, इन कटर बॉल, चेंडू पडला, दिशा बदलली. नितीनला मात्र चेंडू समजू शकलेला नाहीये. तिथे चेंडू आपण बघितलं गेलं तर इथे डॉट बॉल आलाय. मातीची खेळपट्टी, भल्या भल्या गोलंदाजांना भुरळ घालणारी ही खेळपट्टी आपण मैदानामध्ये बघूयात. शेवटच्या क्षणी इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं ना तर चेंडूवरती फक्त बोट फिरवण्याचं काम इथे हरीशने केलं. यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटला. मला वाटतं तिथे सुंदर जाळं विणण्याचं काम त्या खेळाडूने केलं, परंतु ते जाळं काही अंशी फाटकं निघालं आणि ते झेल सुटला. उद्या खुल्या गटातील सर्व संघ आपण पाहतोय मैदानामध्ये आधी खेळणार आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. रोजच आहे, परंतु उद्यासाठी देखील स्पेशल आहे. स्पेशल जेवण सर्वांसाठी. जगातलं सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. थोडीशी चकमक, डेड बॉल इथे मात्र पंचाने कळवला. मुख्य पंच जर आपण पाहिले गेले तर इथे संजय भालेराव सर, IPL प्लेयर आपण पाहिलं तर डॉमिनिक हे देखील यांच्या नेतृत्वामध्ये घडलेत. केदार जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खेळलेत. पुण्यातील कित्येक स्टार कास्ट यांच्या नेतृत्वामध्ये खेळलेले आहेत. आणि मला वाटतं त्या काळचं युटाळामध्ये असतं तर आज यांचा खेळ खरोखरच पाहण्याजोगा होता. गोलंदाज तयार हरीश, अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेलं तर एक सिंगल इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक पुढे सरकत आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा आहेत. आपण खऱ्या अर्थाने चर्चा करत होतो साहेबांच्या बद्दल. आज खऱ्या अर्थानं प्रशांत साहेबांच्या नावाने सर्वत्र येतात, त्यांच्या नावाने संघ खेळवतात. फार मोठी उपलब्धी आहे, कारण आपला संघ यशाच्या शिखरावरती जाईल, अनेक मॅच जिंकून देखील नावारूपाला येईल. परंतु प्रशांत भाऊ, तुमची उणीव ही आम्हाला कायम भासत राहील, कारण अनेक संघांवर मात आपला संघ राहील कायम एक साथ. प्रत्येक मॅच जणू IPL ची फायनल समजून जग मात्र आपल्याकडे पाहत राहील. परंतु या सगळ्यामध्ये प्रशांत भाऊ, तुमची उणीव आम्हाला कायम भासत राहील. आज आपला
संघ प्रशांत भाऊ तुमच्या नावाने भरवलेल्या स्पर्धेमध्ये खेळतो आहे, पण नावापुढे स्वर्गीय लावताना मन आमचं कुठंतरी कुसमटत आहे. प्रशांत भाऊ तुमची उणीव ही आम्हाला कायम भासत राहील. दिवस येतील दिवस जातील, संघांची पडझड कायम होत राहील. कधी हार तर कधी जीत कायम होईल. आनंदात असो की दुःखात असो, एक उणीव एक आठवण आम्हाला कायम सातावत राहील. कारण प्रशांत भाऊ तुमची उणीव ही आम्हाला कायम भासत राहील. प्रशांत भाऊंच्या नावाने नक्कीच आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय. त्यांच्या नावारूपाने या स्पर्धा भरवत असताना खऱ्या अर्थानं संदीप भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, आदित्य भाऊ टिळेकर असतील, यांचा प्रामाणिक प्रयत्न एकच आहे की आम्हाला इथे कुठंही आम्हाला आमचं नाव मोठं करायचं नाहीये. आम्हाला आमच्या मित्रासाठी, आम्हाला आमच्या भावासाठी ही स्पर्धा त्यांच्या नावासाठी आम्हाला फक्त मोठी करायची आहे. घेऊन यावेळेस पुढे सरसावलेत सूरज, खिलाडी के मस्तक पर दस्तक, ठोकलाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. डीजे आणि ते षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाला. या षटकाराने संघाचं धाफलक आपण पाहतोय मैदानामध्ये आता पुढे सरकणार आहे. स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. प्रयत्न चांगला होता तिथे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. काय स्ट्रोक मैदानामध्ये सूरजला नावाप्रमाणे काम करायचंय. ओ पुन्हा एकदा बॅटचा फेस तर ओपन केलाय. डीप अक्सच्या कव्हर मध्ये आहेत खेळाडू. टिपलाय झेल आणि संपलाय मैदानाच्या मध्ये इथे सूरजचा खेळ. विकेट. अपनी यारी में दम ना समझना तू कम. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. सीधी करू दे हवा, नाव आपलं थँक्यू डीजे. आणि ते काय विकेट मैदानाच्या मध्ये आली आहे. ज्या सूरजने आक्रमण चढवलं, ज्या सूरजने दुखापत झाली तरी तो मैदानामध्ये उभा राहिला ना, तो सूरज इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय क्रिकेट एक पॅशन बनलंय. क्रिकेट प्रत्येकाचं ड्रीम बनलेलं आहे. क्रिकेट आज क्रिकेटमध्ये जिद्द आपण पाहतोय, क्रिकेटमध्ये जीवन आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही एका खेळाडूंनी पाहिलेलं आहे. कारण क्रिकेटमध्ये पूर्वी जर आम्ही पाहिलं ना, क्रिकेटला फार मोठं ग्लॅमर नव्हतं, परंतु आता ग्रामीण क्रिकेट देखील फार मोठ्या उंचीवरती पोहोचलाय. अनेक खेळाडू मात्र तुम्ही क्रिकेटकडे आपण पाहिलं तर व्यवसाय म्हणून देखील बघतात क्रिकेटकडे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे होता. न्यू बॅटर आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये असेल. हॅपी म्हटलं की आनंदी. आज आनंद कोणता संघ असेल जो मात्र साजरा करणार आहे. कारण कुठला तरी एक संघ असेल ज्या संघाला आज झोप लागणार नाही, परंतु समाधान एक आहे, कोणीतरी उपविजेता आणि कोणीतरी विजेता होणार आहे. 15 चेंडू 37 बनवायचे आहेत. कोलबा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा खराब क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळालं. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. अगदी सीमा रेषेच्या जवळ आपण पाहतो चेंडू मात्र अडवला जातोय. एका धावेसाठी आता संघर्ष सुरू झालेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितली गेले, स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 60 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. 26 धावा धापलकावरती आहेत. असं म्हणतात तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी मेहनत जर असेल तर तुम्ही कुठलंही मैदान गाजवू शकता. कुंदन तयार. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सरळ बॅटने फेस ओपन केला. त्यानंतर मात्र आपण बघायचं मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल. हा उभरता खेळाडू आहे, हा उभरता स्टार आहे कुंदन. 13 चेंडूचा खेळ शिल्लक, 33 अजून मात्र बनवायचे आहेत. तुमची जिद्द, तुमची मेहनत ही जर प्रामाणिक असेल तर तुम्ही कुठलंही मैदान गाजवू शकता. अक्रॉस द बॅट हरीश पुण्याला फार दुरून चेंडू मात्र कव्हर करेल. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. कुंदनचं देखील आपण पाहतो एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळालं. षटक क्रमांक संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. 28 धावा शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 32 धावेंची अजून मात्र गरज आहे. तुम्ही शुमार जोसेफ वेस्ट इंडिज संघाचा एक वेगवान गोलंदाज या खेळाडूचं नाव ऐकलं असेल. एबी डिव्हिलियर्स
त्यांनी त्याच्यावरती मात्र एक सुंदर लेख लिहिला की ज्या खेळाडूच्या गावामध्ये कधी नेटवर्क नाही, ज्या खेळाडूच्या गावामध्ये साधी टीव्ही नाही, ज्या खेळाडूला कुठलंही काही माहित नाही, क्रिकेट मधलं शून्य नॉलेज, परंतु तो सिक्युरिटी म्हणून कुठेतरी सिटीमध्ये आला, तिथे तो क्रिकेटशी जोडला आणि तो खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला. वय वर्ष 21 असताना शुमार जोसेफ हा खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघामध्ये खेळला. म्हणजे तुमची जिद्द, चिकाटी मेहनत, तुमचा सराव हा मात्र तुम्हाला बळकट बनवतो. आणि विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षांनी शुमार जोसेफने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती वेस्ट इंडिज संघाला जिंकून दिलं. रेकॉर्ड आहे. बघायचे मैदानात सर्व उभरते स्टार आज आपले रेकॉर्ड आपल्या नावावरती करतील का? मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 12 चेंडू 32. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल होणार आहेत. एका बाजूला असेल हॅप्पी, तर दुसऱ्या बाजूला नितीन. आज खरं तर आयोजकाने आम्ही सर्वांनीच प्रत्येक देहू नगरीतील मान्यवरांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चुकबुल कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण मोठ्या मनाने माफ कराल, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि निश्चितपणे आम्हाला देखील आम्ही नाव घेण्याचा सातत्याने इथे प्रयत्न करतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत, 31 अजून बनवायचे. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. मेगा फायनल सुरू आहे. देवगाव चॅम्पियन आज कोण होणार ते मानाचं करंडक आहे. आज कोणाच्या नावावरती कोरलं जाणार? हरीश नवले तयार. स्ट्राईक ऑन हॅप्पी. यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल झाला, झेल झालाय. विकेट होईल पतन, परतावा लागेल हॅप्पीला. अपनी यारी में दम ना समझना तू दम. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. सीधी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. थँक्यू टीमचे. आपण यावेळेस मैदानाच्या मध्ये बघितले तर स्वतः फॉलो थ्रो मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की इथे झेल झालेला आहे. 10 चेंडूंचा आता खेळ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल. 10 चेंडू मध्ये 31 धावेंची आता गरज ही मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पुढे जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, इथे जिंकायचं असेल माऊली प्रतिष्ठान क्रिकेट क्लब संघाला, तर इथून पुढचा संघर्ष मात्र अजून तुम्हाला मोठा ठेवावा लागणार, मोठा करावा लागेल संघर्ष. 10 चेंडू 31, 1-2 मोठे स्ट्रोक माऊली प्रतिष्ठान संघाला पुन्हा त्या मॅच मध्ये घेऊन येतील. हरीश नवले तयार. न्यू बॅटर धनराज. यावेळेस पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा आपण पाहतो चेंडूला कव्हर करेल. चेंडूची फेकी तेव्हा माहिती आहे व्हाईट बॉल, आणि त्यामुळे अतिरिक्त धावा आता येऊ नयेत त्यासाठी आपण थोडीशी काळजी घेणार आहे. शेवटच्या 10 चेंडू 30 धावा. एखाद 1-2 मोठे स्ट्रोक आपण पाहतो मॅच मध्ये येतील माऊली प्रतिष्ठान संघ. हा चेंडू दूरवरून आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. अमोल पासरा पेस्टनच्या मागे, परंतु तिथे मात्र वाईट +1 आताच्या मिळत आहेत तिथे 2 धावा. 1-1, 2-2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. मॅच आपण पाहतो ना, तो कोण म्हणतं की चौकाराने षटकाने फक्त सामने जिंकले जातात, तर अजिबात नाही. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र फलंदाज आपण पाहिलं तर नितीनने फक्त चेंडूला आबा घालायचं काम केलंय. डॉट बॉल येतो इथे. संघाची धावसंख्या शेवटचे 9 चेंडू आणि 28 बनवायचे आहेत. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला भेट देताना आपण पाहिले. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं गेलं तर स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पाहिले गेले तर सतत गेले 6 वर्ष या स्पर्धेचं केले गेलेले हे देखणं आयोजन आणि नियोजन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी पारधार आहे. दुसरी धाव देखील तिथे आली. हनुमान क्रीडा संघ, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन टीम, माळीनगर देवगाव समस्त ग्रामस्थ या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. मॅच ऑन आहे अजून. स्ट्राईक ऑन नितीन. हे 2 चेंडू कुठेतरी फॅक्ट ठरतील या मॅच मध्ये.
यावेळेस मनकडिंग करण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर देवगाव चॅम्पियन्स साठी 20,000 रुपयाचं प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर मावळचा संघ आपण या मैदानावरती खेळताना पाहिले त्या असोसिएशनच्या माध्यमातून. त्यानंतर खुल्या गटातील संघ उद्या मात्र खेळणार आहेत. तालुका निहाय गटातून देखील एक संघ पुढे आलेला आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी 25 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000. मॅच कडे पुन्हा बॉलर तयार. यावेळेस मोठा सोगदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि झेल झालाय. विकेटचं होईल पतन. यारीने दम ना समजना तू दम. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. आणि त्या जर आपण पाहिले गेले तर त्यांच्याकडे प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे किताबासाठी देखील आपण एक LED टीव्ही ठेवलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामनावीर किताबासाठी आपण पाहतोय आकर्षक जो कप आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधतोय. एक मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट आहे. त्याचबरोबर एक ट्रॉफी देखील आहे. फ्रूट बास्केट देखील आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून किताब खेळाडूंना देतोय. मातीची खेळपट्टी निश्चितप्रमाणे या स्पर्धेचं लक्ष वेधणारी खेळपट्टी. प्रेक्षकांसाठी आपण पाहिले त्यांच्याप्रमाणे आज सर्वांना हवीशी वाटणारी स्पर्धा ती म्हणजे स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2024. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र बनवायचे त्या 26 धावा. मावली प्रतिष्ठान संघाला माहिती असावं की इथून पुढे दिल्लीचा प्रवास फार लांब आहे. यहां से दिल्ली बहुत दूर है. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मला वाटतं आता विमानाचं नाही तर तुम्हाला इतिहास आठवण्याची गरज आहे. 7 तासामधून दिल्लीहून पुन्हा आणणारे घोडा आहेत धनाजी, त्यांचं नाव आहे. 7 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणला होता. इतिहास कसा असेल बघा. अक्रॉस द बॅट, पहिलाच बॉल, रिव्हरचा फटका खेळायचा होता इथे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 26. 5 चेंडू आणि 26 मेगा फायनल रंगलेली आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर तर दुसऱ्या बाजूला मावली प्रतिष्ठान देऊगाव. बॉल तयार आहे. यावेळेस रिव्हर्सचा चेंडू, रिव्हर्स स्विच, ही चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार आहे. सामना संपलेला नाही अजून. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 40 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडू आणि 20 धावा. धनराजचा संघर्ष सुरू झालेला आहे. स्वप्न कोणाचा सत्यामध्ये उतरणार. यश मिळवायचंय, मानाचं करंड हातामध्ये मिळवायचं आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णतत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि जो अप्रतिम खेळ करेल तोच मिळवेल स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक. मानाचं करंडक इथे चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी यावेळेस अक्रॉस द बॅट दिनेशसाठी प्राइज आलेला आहे. दिनेश विद्यार्थ्याने जर मॅच जिंकून दिली ना तर सन्माननीय संदीपजी आढाव साहेबांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावा. जर आणि तर. बॉलर तयार आहे. अक्रॉस द बॅट, हा चेंडू देखील इथे डॉट. शेवटचा 1 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय बनवायच्या त्या 16 धावा.
यावेळेस मोठा स्ट्रोक आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2024 देवगाव चॅम्पियन स्पर्धा आणि चॅम्पियन ठरलाय हनुमान क्रीडा संघ मणिनगर वेलफेअर टीम. Attention, please. Check with 3 frequencies. Kick, free.